गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपण गुरुचरित्राच्या 6व्या अध्यायावर आज बोलणार आहोत, विवेचन करणार आहोत. गोकर्णाचा उल्लेख आला. महाराज गोकर्णाला आले श्रीपाद वल्लभ. तर ते गोकर्णाचं महत्त्व काय असा जेव्हा प्रश्न उपस्थित होतोय त्यावेळेला मग नामधारकाला सुद्धा सांगताय. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, स्वामी तू ज्योती अंधकारासी, प्रकाश केला जी आम्हासी गुरुपीठ आद्यंत. आणि अख्खी गुरुपरंपरा प्रकाशित केली, सांगितली, ज्ञात झाली. या अर्थाने त्रयमूर्ती होऊन आपण तीर्थे करावी किम कारण, विशेष असे काय गोकर्ण म्हणून गेले त्या स्थाना. स्वतः साक्षात त्रिमूर्तीचा अवतार आहे. दत्त महाराजांचा अवतार असलेले श्रीपाद वल्लभ हे स्वतः दत्त अवतार असून सुद्धा तीर्थयात्रा का करतात. आणि त्याच्यामध्ये विशेष असं काय गोकर्णाचं महात्म्य आहे की ज्यामुळे ते गोकर्णाला गेले. तीर्थे असती अपरंपारी. अनेक तीर्थ या पृथ्वी तलावर म्हणजे भूतलावर, म्हणजे विशेष म्हणजे भारताच्या भूतलावर अनेक असताना देखील ते गोकर्णाला का गेले. तीर्थे असते अपरंपारी, समस्त सांडूनी प्रीती करी, कैसा पावला दत्तात्री अवतारी श्रीपाद वल्लभ. आणि असं असताना देखील सगळी तीर्थ सोडून देऊन किंवा अन्यत्र कुठेही न जाता हे श्रीपाद वल्लभ होतं का की सर्वांना जॉईन करावं लागतं परत. त्यामुळे वेळेचं मी 10 मिनटं आधी सांगतोय त्यासाठी जॉईंट व्हा. तीर्थे असते अपरंपारी, समस्त सांडूनी प्रीती करी, कैसे पावला दत्तात्री अवतारी श्रीपाद वल्लभ. बाकीची सर्व तीर्थ सोडून ते गोकर्णालाच का गेले. एक शिष्या शिखामणी. आणि हे शिष्योत्तमा तू ऐक, तुला पुशले जे का प्रश्नी आणि तू जो काही मला प्रश्न विचारला आहेस प्रश्नी संतोष झाला अंतकरणी, मनामध्ये संतोष उत्पन्न झालेला आहे. सांगेन चरित्र श्री गुरुचे, तुला मी त्यांचं चरित्र सांगतोय. विस्तारोने आम्हासी सांगा स्वामी कृपेसी, म्हणून लागला चरणासी नामधारक प्रीती करे. आणि ते म्हणाले की विस्तारपूर्वक मला सांगा. असं ते म्हणाले. असं म्हणून श्रीपाद आपले नामधारक हे सिद्धाच्या चरणाशी लागलेलं किंवा वंदन केलेलं आहे. ऐकुनी नामधारकाचे वचन ऐकुनी संतोषले सिद्धाचे मन, सांगत असे विस्तारून गुरुचरित्र पर्यसा. आणि नंतर ते गुरुचरित्र सांगता आहेत. तुझं करता आम्हासी लाभ झाला असे मानसी, गुरुचरित्र सांगावयासी उत्कंठा मानसी होय ते. ते म्हणाले की तू गुरुचरित्र म्हणजे तू आम्हाला सांगितलंस आणि त्यामुळे पुन्हा मला ते स्मरलं आहे. आणि तो लाभ म्हणजे ते स्मरण आपलं पण आहे. आपण दुसरं म्हणजे सिद्ध काय म्हणतात याचा अर्थ की तू आम्हाला प्रश्न केला पण त्यामुळे पुन्हा मला ते श्री गुरूंचं चरित्र स्मरलं, त्याचं स्मरण झालं आणि ती स्मरणभक्तीच आहे. लाभ झाला असे मानसी गुरुचरित्र सांगावयासी उत्कंठा मानसी होते. आणि ते गुरुचरित्र अतिप्रिय आहे का सतत चिंतन का गुरुप्रती इतका आदरभाव आहे की त्यामुळे ते चरित्र त्यांना गोड आहे आणि त्यामुळे त्यांना ते सांगण्यासाठी अधिक उत्कंठा वाढते. म्हणे त्रैमूर्ती अवतरोना म्हणजे तीर्थे हेंडे केवी आपण, विशेष पावला गोकर्ण म्हणून पुससी आम्हाते. अरे म्हणे स्वतः त्रिमूर्ती दत्त महाराज असताना, साक्षात परमेश्वर असताना ते तीर्थे हिंडत का फिरतायत आणि त्याच्यामध्ये सुद्धा गोकर्णाला का असं का विचारतोस की ते गोकर्ण का. तर ऐक, दत्तात्रय आपण तीर्थे हिंडे त्याचे कारण, ते तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन का हिंडतायत. भक्त जनहितार्थ दीक्षेस्तव जाण उपदेश करावया. आणि
ते ह्याच्यासाठी जात आहेत की ते सर्व तीर्थ हिंडत आहेत, कारण ते भक्तजन हितार्थ, भक्तजनांचं हित साधण्यासाठी, त्यांना दीक्षा देण्यासाठी, त्यांना उपदेश करण्यासाठी हा सर्व परमेश्वरी अवताराचा प्रपंच आहे. दत्तात्रेय आपण तीर्थे हिंडे के त्याचे कारण भक्तजन हितार्थ दीक्षेस्तव जाण उपदेश करावया. म्हणजे भक्तजनाचं हित ते हित कशातून साधणार आहे? दीक्षा दिल्यामुळे. आणि दीक्षेबरोबर काय देत आहेत? उपदेश देत आहेत. विशेष तीर्थ आपले स्थान गोकर्णी शंकर असे जाण, याच कारणे निर्गुण त्रिमूर्ती वसती तया ठाई. आणि ते विशेष तीर्थ याच्यासाठी आहे की गोकर्णामध्ये प्रत्यक्ष शंकर वसतोय. आणि याच कारणे निर्गुण म्हणजे काय? शंकर स्वतः निर्गुण रूपामध्ये तिथे आहेत. त्रैमूर्ती वसे तया ठाई. आणि म्हणून स्वतः त्रिमूर्ती तिथे बसतात किंवा वास करतात. विशेष तीर्थे आपले स्थान, विशेष तीर्थे आपले स्थान गोकर्णी शंकर असे जाण, याच कारणे निर्गुण त्रिमूर्ती वसती तया ठाई. स्वतः दत्त महाराजांचा वास तिथे याच्यासाठी आहे की स्वतः शंकर तिथे निर्गुण रूपामध्ये राहतात. गोकर्णीचे महात्म्य सांगत असे अनुपम्य, एक चित्त करुणी नेम एक शिष्या नामधारका. आता म्हणे गोकर्णाचं महात्म्य तुला सांगतोय ते तू नामधारका ऐक. एक चित्त करून म्हणजे एक मनाने लक्ष देऊन ऐक. त्या तीर्थाचे आदी अंती. आता कुणी आले की मी घेणार नाही. आता सगळ्यांनी वेळ पाळावी ही विनंती आहे, कारण सारखं सारखं मग ते मला तिथे ते ॲड करावं लागतं. त्या तीर्थाचे आधी अंती सांगेन तुम्हा विस्तृती, जे पूर्वी वर लादले असते अपूर्व असे एकता. आणि या तीर्थाचं आधी आणि अंत जे काय आहे संपूर्ण विस्तृत मी तुम्हाला सांगणार आहे. जे पूर्वी वर लादले असते, तिथे ज्यांना कोणाला वर प्राप्त झाला ते ऐका. बघा काय झालं, अजून आले 2 जण. महाबळेश्वर लिंग देखा स्वयंभू शिव असे एका, आख्यान त्याचे ऐका लंबोदरे प्रतिष्ठिले ते. महाबळेश्वराचं लिंग जे स्वतः स्वयंभू आहे आणि त्याचं आख्यान ऐका जे स्वतः लंबोदराने, लंब उदर, उदर म्हणजे पोट, ज्याचं मोठं पोट आहे असं असा तो गणेश गणपती, त्या गणपतीने ते स्थापन केलेलं आहे. शिष्य म्हणे सिद्धासी, सिद्धाला शिष्य म्हणजे कोणते शिष्य कोण आहे? सिद्धाचा नामधारक. शिष्य म्हणे सिद्धासी तीर्थमहिमा वानिसी, विघ्नेश्वरे प्रतिष्ठिले त्यासी विस्तारोनी सांग मुझ. आता म्हणे तू त्याचं तीर्थमहिमा सांगतोयस, ते स्वतः गणपतीने विघ्नहर्त्याने स्थापन केलेले आहे. तर ते काय झालं ते विस्तारून सांगा. ऐसे शिष्य विनवित, आता ते शिष्य म्हणजे नामधारक हे लक्षात ठेवा. ऐसे शिष्य विनवित एकोणी बहुसंतोषत निरोपित आद्यंत महाबळेश्वर चरित्र. आणि जेव्हा नामधारकाने सिद्धाला सांगितलं त्यावेळेला सिद्धाला संतोष झालेला आहे, आनंद झालेला आहे. निरोपित आद्यंत महाबळेश्वर चरित्र आणि विस्तृत असं महाबळेश्वर चरित्र सांगत आहेत. पुलस्य ब्राह्मणाची भार्या, मी आता कोणालाच ॲड करणारच नाही आहे. पुलस्य ब्राह्मणाची भार्या, नाम तिचे कैकया, ईश्वर भक्ती अतिप्रिया, शिवपूजा सर्व काळ. पुलस्य ब्राह्मणाची पत्नी, नाम तिचे कैकया, ईश्वर भक्ती अतिप्रिया, शिवपूजा सर्व काळ. ही जी पुलस्य ब्राह्मणाची पत्नी होती तिचं नाव कैकया. म्हणजे पुलस्य ब्राह्मणाचा मुलगा रावण आहे आणि त्या रावणाची आई आहे कैकया, आणि ती
शंकराची उपासना करायची. शंकर भक्ती तिला अति आवडायची आणि ती शिवपूजा सर्व काळ करायची. नित्य करी शिवपूजन, ती नित्यनियमाने शिवाचं पूजन करायचे. पूजे बिण न घे अन्न, जोपर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत ती अन्न प्राशन्य करायची. ऐसे करता एक दिन, असं करताना एक दिवस न मिळे लिंग पूजेसी, आणि असं करताना तिला एक दिवस तिला पूजेसाठी लिंग मिळत नाही. व्रतभंग होईल म्हणून, आणि व्रताचा भंग होईल. रोज शिवपूजा करते पण शिवलिंगच मिळत नाही, त्याच्यामुळे व्रतभंग होईल म्हणून मृत्तिकालिंग करून ती मातीचं शिवलिंग तयार करून पूजे अति संतोषाने, आणि त्या मातीचं शिवलिंग तयार करून अति संतोषाने, अधिक प्रेमाने, आनंदाने ती भक्तिपूर्वक पूजू लागे. भक्तिपूर्वक अवधारा. तिचा पुत्र अति क्रूर, तिचा मुलगा अति क्रूर असा, नामतया दशशिर, दशशिर म्हणजे ज्याला 10 शिर आहे असा जो तो रावण, नामतया दशशिर आला तिथे वेगवत्तरा, तिथे लगबगीने आला. मातृदर्शन करावया, आईच्या दर्शनासाठी तो तिथे आला, आणि त्याने ते नमिता झाला मातेसी, आईला नमस्कार केला. तुसे पूजा कायम करशी, म्हणे कसली पूजा करते. माता सांगे विस्तारेसी, माता विस्ताराने सांगते लिंग पूजले मृत्तिकेचे. अरे म्हणे मृत्तिका लिंग, मातीचं लिंग पूजन केलं. रावण म्हणे जननीसी, माझी माता तू म्हणविशी. बघा अहंकार किती आहे ना शब्दामध्ये तो दिसतोय. रावण म्हणे जननीसी, माझी माता तू म्हणविशी, मृत्तिकेचे लिंग पूजेसी, अभाग्य आपले म्हणत असे. अरे तू माझी आई आहेस, आणि असं असताना तू असं मातीचं शिवलिंग पुजतेस. अरे अभाग्यच म्हणायचं. अभाग्य आपले म्हणत असे म्हणजे तो आहे आपलं अभाग्य आहे असं तो म्हणतो. मागुती म्हणे तियसी, नंतर तो तिला म्हणतो पूजिता फळ काय यासी, कैकया सांगे पुत्रासी, कैलास पद पाविजे. तो म्हणाले हे असं मातीचं शिवलिंग वगैरे पूजून रोजचं काय फायदा आहे म्हणे. तर त्या वेळेला तू म्हणते की कैका ती आपल्या मुलाला म्हणजे रावणाला सांगते की कैलास पद प्राप्त होतं त्यानं. रावण म्हणे मातेसी, रावण आईला म्हणतो कैलास आणून तुझं पासी, देईन हे निश्चयसी, सायस काव करतेसी. अगं म्हणे कैलासपद मिळवण्यासाठी रोज सकाळी उठून शिवभक्ती आणि शिवलिंगाचं पूजन काय करतेस, अख्खं कैलासच उचलून घेऊन येतो इथे असं तो म्हणाय. कैलास आणून तुझं पासी, देईन हे निश्चयासी, सायस काव करतेस, कशाला कष्ट करते, कशाला त्रास करतेस. ऐसे बोले तो रावण. बघा या प्रत्येकामध्ये त्यातला उन्मत्तपणा आणि अहंकार दिसून येतोय. ऐसे बोले तो रावण, माते सवे करीपण, आणि न त्वरित उमारमण, कैलास सहित लंकेसी. तो म्हणाला या लंकेमध्ये शपथ घेतो, आईला सांग, आईच्या समोर शपथ घेतो की मी उमारमण म्हणजे शंकर, कैलासासहित शंकराला सुद्धा घेऊन येतो इथे असा रावण म्हणतो. पूजा करी वो स्वस्थ चित्तेसी. तू म्हणाले मस्त मग नंतर स्वस्थ चित्ताने पूजा कर. मृत्तिकालिंग का करशी, हे मातीचं शिवलिंग कशाला काय पाहिजे तुला. म्हणून निघाला त्वरितेसी मनोवेगे निशाचर, आणि मनोवेगाने तो निघालेला आहे. पावला त्वरित शिवपुरासी, आणि तो शिवपुरामध्ये प्राप्त झाला किंवा शिवपुरामध्ये आलेला आहे. शुभ्र रम्य पर्वतासी, शुभ्र असं हिमालयाचे पर्वत तो पाहतोय हिमनग, आणि धरोने हालवी क्रोधेसे, आणि ते तो पर्वत आहे हिमनग आहे तो असा हलवतोय रागानं. 20 बाहू भुजावळे, आणि 20 बाहू हात आहेत त्याला, आणि त्या 20 हातांनी तो पर्वत हलवत आहे. आंदोळले कैलास भवन, आंदोळले म्हणजे कंपायमान झाले, कंपित झाले. कैलास भवन उपटत असे तो रावण, तो उपटतो.
म्हणजे पर्वतच्या पर्वत उपटतो. दाही शिरे टेकून, आपली दाही शिरं त्याला टेकून वरती तो उचलतो. टेकून उचलीन म्हणे उल्हासे, मी आनंदाने उचलेल म्हणून तो सगळा प्रयत्न करतोय. शिर लावून पर्वतासी, आणि डोकं लावून तो असा लावून पर्वतासी. कर टेकून मांडीसी, एक पाय मांडीवर सपोर्ट कर, वजन घेतोय ना, तर त्यामुळे असं वजन देऊन एका हाताने आणि 10 डोकं त्याला लावून असं ते तो जो पर्वत आहे हिमनग आहे तो उचललेला आहे. कर टेकून मांडीसी, उचलता झाला प्राणेसी, प्राणपणाने त्याने उचलला. सप्त पाताळ आंदोळले, आणि 7 पाताळ जे आहेत ते सर्व आंदोळले म्हणजे कंपायमान झाले, कंप झाला. फणा चुकवी शेषापण, आणि फणा चुकलं म्हणजे अगदी शेषनागाच्या डोक्यावर पृथ्वी आहे, तर त्याने असं फणा चुकवला, फणा हलवला. कुर्म भ्याला कापण, साक्षात कुर्म सुद्धा घाबरला. भयचकित देवगण, आणि देवसुद्धा भयभीत झाले. अमरपूर कापत असे, आणि ती अख्खी अमरपुरी सुद्धा इंद्राची जी नगरी आहे ती कंपायमान झाला, म्हणजे थोडक्यात भूकंप झाला. कंप झाला स्वर्गभुवन, स्वर्गभुवन सुद्धा कंपित झाला. सत्यलोक विष्णुभुवन, ब्रह्माचं सत्यलोक आणि विष्णुभुवन म्हणजे विष्णुलोक हे सुद्धा कंपायमान झाले. येरू पडत असे गडबडन, म्हणती प्रळय मांडला, आणि प्रळय झालं की काय असं म्हणून तोल जाऊन लोक पडायला लागले. कैलासपुरीचे देवगण, कैलासपुरीमध्ये जे देवगण आहेत, म्हणजे नंदी सगट जे बाकी शंकराचे जे गण आहेत ते भयभीत झाले कंपायमान, भीतीने कापू लागले. भयभीत गिरिजा आपण, आणि स्वतः पार्वती सुद्धा भयभीत झाली. आणि ती घाबरल्यामुळे ती शंकराजवळ गेली. होऊन भयाभीत गिरिजा आपण, होऊन गेली शिवापासी. पार्वती विनवी शिवासी, काय झाले कैलासासी. आंदोळ तसे सभेसी, पडो पाहत निर्धारे. म्हणून पार्वती शंकराला म्हणते की काय झालं, अख्खा कैलास हलतोय, कंपायमान झालेला आहे, काय झालं त्याला. आणि सगळे पडतायत, तोल जातोय सर्वांचा. नगरात झाला आकांत, अख्ख्या त्या शिवपुरीमध्ये आकांत झाला. बसले ते तुम्ही स्वस्त, आणि तुम्ही मात्र स्वस्त असे बसलेले आहात. करा प्रतिकार तीर्थ, यावर काहीतरी उपाय करा. म्हणून चरण लागली, आणि म्हणून पार्वती शंकराच्या चरणाशी लागली की त्वरित हे सगळं कंपायमान आहे. लोक म्हणजे देवगणांचं तोल जातोय, पडतील का काय अशा अवस्थेमध्ये आहेत, आणि यावर काहीतरी प्रतिकार करा, उपाय करा. आणि असं म्हणून ती चरणाशी लागली. ईश्वर म्हणे गिरिजेसी, आणि शंकर पार्वतीला म्हणतायत न करी चिंता मानसी, रावण माझा भक्त प्रियसी, खेळ दसे भक्तीने. ईश्वर गिरिजेला सांगतात, पार्वतीला सांगतात काळजी करू नकोस, चिंता मनात धरू नकोस, रावण हा माझा भक्त आहे आणि तो खेळतोय, भक्तिभावाने खेळतोय. ऐसे वचन ऐकुनी विनवी गिरिजा नमोनी, रक्ष रक्ष शूलप, आणि समस्त देवगणाते. अरे सगळं म्हणे हलतंय, ते सगळे पडतायत वगैरे, तर तुम्ही त्यांचं रक्षण करा. शूलपाणी म्हणजे पाणी म्हणजे हात, ज्याच्या हातामध्ये शूल म्हणजे त्रिशूल आहे असा जो तो शंकर. ऐकुनी उमेची विनंती, अशी पार्वतीची विनंती ऐकली, आणि शंकरे चेपिला वाम हस्ती, आणि काय केलं की तो पर्वत होता त्यावर ते बसलेले आहेत, आणि आपलं डाव्या हाताने तो दाबला. दाही शिरे भुजा सहित दडपलासी गिरीच्या तळी, आणि तो रावण आहे तो थोडासा दाबला गेला त्याच्यामध्ये, इतकं वजन हे केलं, कारण शिवानं आपली शक्ती लावली आहे त्यामुळे तो थोडासा दडपला म्हणजे दाबला गेला. गिरीच्या तळी म्हणजे पर्वताच्या तळाशी तो दबला गेलेला आहे. चिंता करी मनी बहुत, आणि त्यावेळेस चिंता लागली आता काय करायचं. शिव शिव ऐसे उच्चारित, आणि तो शिव शिव असं उच्चारण करू लागला. त्यात असे स्तोत्र करीत क्षणक्षणा रक्ष म्हणून, आणि तो
शिवाचं ध्यान करून स्तोत्र म्हणू लागला की शरणांगता रक्ष म्हणून हे शरणांगत आले म्हणजे शरण आलेलं आहे, माझं रक्षण करा असं म्हणून स्तोत्र करू लागला. त्राही त्राही पिनाक पाणी, त्राही त्राही म्हणजे रक्षण करणे, त्राही म्हणजे रक्षण करणे. त्राही त्राही पिनाक पाणी, ज्याच्या हातामध्ये पिनाक नावाचं धनुष्य आहे असा जो तो पिनाक पाणी म्हणजे शंकर. हां, जगद्रक्षक शिरोमणी, या जगाच्या रक्षणासाठी सर्वात पुढे असलेला जो शंकर आहे तो. शरण आलो तुझे चरणी, मी शरण आलोय तुला. मरण कैसे भक्तासी, अरे मी चेपून मरेल याच्या खाली. हां, आणि तू तर शरणांगताला रक्षण करणार आहे, मग भक्ताला मरण कसं, असं तो म्हणतो. शंकर भोळा चक्रवर्ती, शंकर भोळा चक्रवर्ती ऐकून त्याची विनंती, आणि तो भोळा शंकर त्याची विनंती ऐकून चेपले होते वाम हस्ती, काढिले त्वरित कृपेने. आणि तो जो दाबला होता डाव्या हाताने पर्वत, तो हात त्याने सैल केला आणि वर केला म्हणजे काढला तिथला. सुटला तेथून लंकेश्वर, तेथून लंकेश्वर म्हणजे शंकर रावण तेथून सुटला म्हणजे तो चेपला होता ना, तिथून तो निघाला. स्तोत्र करीत असे अपार, आणि त्याने स्तोत्र केले. स्वशिरे छेदुनी परिकटे, स्वतःची शिरा आपल्या ज्या नसा आहेत त्या सगळ्या काढून तंतू लाविती निज अंतरे, आणि आतडी वगैरे काढून त्याने त्याचा विणा केला. आणि वेदशस्त्र एकवचनी वर्णक्रमादी विस्तारुनी सामवेद अति गायनी समस्त रागे गात असे. आणि तो अगदी सुस्वरामध्ये सामवेदाचं गायन करू लागला. गणरस स्वरयुक्त गायन करेल लंकानाथ, ज्याच्यामध्ये रसनिष्पत्ती होईल असे स्वरांनी युक्त असलेलं गायन रावण करू लागला. त्याची नामे विख्यात सांगेन एका एक चित्ते, त्याची नावं कुठली आहेत ना ती तुम्हाला मी एक चित्तानं सांगतो. असं नामधारक आपल्याला सांगतात, कारण हे नामधारकाने लिहिलं, सिद्धानं सांगितलं ते नामधारकाने लिहिलं, हे आपल्याकडे नामधारकांमुळे आलं. आठही गण प्रख्यात उच्चार तसे लंकानाथ, म गण ब्राह्मण प्रख्यात. स्वरामध्ये म गण जो आहे तो ब्राह्मण गण आहे. न गण क्षत्रिय विशेष, क्षत्रिय विशेष म्हणजे क्षत्रिय. न गण हा क्षत्रिय गण आहे. भ गण वैश्य ध्यानेसी, भ गण हा वैश्य आहे. त गण शूद्र वर्णेसी, ज गण दैत्य परियेसी, गण प्रत्यक्ष च्युतपणे. आणि ह्याच्यामध्ये त गण शूद्र वर्णाचा आहे, ज गण हा दैत्याचा आहे. अशा पद्धतीने सांगत आहेत आणि अशा पद्धतीने तो गायन करतोय. स गण तुरंग पेसी, य गण शुद्ध परियेसी, विस्तारित गायनेसी लंकापती रावण. आणि असे सर्व काही लयीमध्ये तो थोडक्यामध्ये गायन करतोय. गायन करी नवरसेसी, नवरसपूर्ण गायन करतोय. हां, काय नावे सांगेन परियसी, आणि त्याची नावं तुम्हाला सांगतो. शांत भयानक अद्भुतेसी, कुठले रस आहेत? शांत भयानक अद्भुत शृंगार हास्य करुणा रसे. हां, ही रसांची नावं आहेत. रौद्र वीर विभत्सेसी, या गायन करी अति उल्लासी वेणू वाजवी सप्तस्वरेसी ध्यानपूर्वक विधीने. आणि या नवरसपूर्णयुक्त असं गायन उच्च स्वरात म्हणजे मोठ्यानं आलाप लावून ते रावण गात आहे. आता ह्याच्यामध्ये माहितीसाठी देतो की नवरस जे आहेत त्याच्यामध्ये भक्ती हा सुद्धा एक 10वा रस आहे. असं अद्वैत सिद्धी लिहिणार आहे, नाव माझं विसरलं, अद्वैत सिद्धी आहे माझ्याकडे, कारण पांडुरंग शास्त्री आठवले यांनी त्या अद्वैत सिद्धीचा उल्लेख त्यांच्या प्रवचनामध्ये केला होता. मला वाटतं विश्वनाथ असेल, नाही, वाचस्पती मिश्र यांनी तो हे केलेला आहे.
तर त्याचा दुसरा खंड फक्त मला उपलब्ध झालेला आहे. पहिला खंड काही उपलब्ध अजूनही झालेला नाही. तर त्याच्यामध्ये 10वा रस भक्तिरस आहे असं त्यांचं मत आहे. कारण तो रस परिपोष पूर्ण अशी ती भक्ती आहे असं त्यांचं म्हणणं आहे. जे साहित्याचे अभ्यासक असते त्यांना नवरस आणि 10वा भक्तिरस या संदर्भामधले विवेचन त्यांना माहिती असेल. विशेष करून संस्कृत साहित्याचे अभ्यासक ज्यांना असतील त्याच्यामध्ये त्यांना ते ज्ञात असेल. उत्कृष्ट असे त्याला संवाद दिलेले आहेत आणि ते संवाद तुम्ही पहा की तुम्हाला त्यातला अहंकार असा कसा त्या शब्दामधून झिरपतोय तो आपल्याला कळेल. तुम्ही यूट्यूबवर रावणाचे डायलॉग्स जरी तुम्ही टाईप केले की रावणाचे डायलॉग्स हवेत किंवा संवाद, तर तुम्हाला हिंदीमधून म्हणजे इंग्लिशमधून तुम्ही डायलॉग हे करा रावणाचे, तर ते येणार आहेत. आणि ते फक्त डायलॉग ऐका, तो म्हणजे इतकं चांगलं त्याचा आवाज, रावण म्हणून तो शोभतं त्या आवाजाला, आवाज उत्तम आहे, ते डायलॉग्स खूप सुंदर आहेत. तर अशा पद्धतीने रावणाचं व्यक्तिमत्व त्याच्यातून उभं केलेलं आहे. पण रावण मुळामध्ये इतका उग्र आणि अहंकारी आहे आणि म्हणून तो विनाशास गेला. तर ही गोष्ट आपल्याला या 6व्या अध्यायामध्ये हाही रावणाचा एक गुण चांगला आणि वाईट यावर विचार करणं आपल्याला आवश्यक आहे. आज आपण इथेच थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.